भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीचा उत्सव हा भारतीय लोकशाहीचा स्वतंत्र समता बंधुता न्याय ही तत्त्वे जगण्याचा उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा व आपल्या सर्वांचा आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. पण मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय तरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला खरी गरज होती ती संविधानाची. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखसमाधानाने शांततेने जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले आणि तेव्हापासून आपला देश हा प्रजासत्ताक देश बनला. आता प्रजासत्ताक तर प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजा अर्थात जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता. याचा अर्थ होतो प्रजेद्वारा निवडलेली सत्ता होय. गुलामगिरी संपली झाले गणराज्य, गुलामगिरी संपली झाले गणराज्य, सत्ताधारी झाले चालक आणि जनता झाली मालक आणि जनता झाली मालक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक वीरांनी क्रांतिकारकांनी महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपले जीवन वेचले, बलिदानी दिली. त्या स्वातंत्र्य देशासाठी आज आपण काय करत आहोत सांगा ना. आज आपण काय करत आहोत? आता क्रांतिकारकांना महापुरुषांना अपेक्षित असणारा देश आपण घडवू शकलो आहे का नाही? आपण त्यांना अपेक्षित असणारा देश घडवू शकलो नाही. याचे कारण सध्याची आपली तरुण युवा पिढी स्मार्ट मोबाईल नावाच्या आजाराला बळी पडलेली दिसत आहे. आपली तरुण पिढी शिकत आहे, ग्रॅज्युएट होत आहे. ती कशामधून? तर सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीतून. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाईन गेम, पबजी आणि रमी यामध्ये आपला वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे अशा तरुणांना हाताशी धरून त्यांचे डोके भडकवण्याचे काम काही विघातक शक्ती व विघातक समाज करीत आहे. त्यामुळे अशा तरुणांना वेळोवेळी आमचे राखून धार्मिक दंड निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. हे का होत असे? तर आमच्या तरुण पिढीने पुस्तक पेपर वाचणे सोडून दिले आहे. काय सांगू परिस्थिती स्वातंत्र्य देशाची, काय सांगू परिस्थिती स्वातंत्र्य देशाची. सर्वत्र दिसत आहे भारताची विस्कटलेली घडी. अहो, आपल्या स्वतंत्र देशात जिथे जिथे आज दारूची दुकाने बंद झाली पाहिजे तिथे तिथे आज सरकारी शाळा आणि दवाखाने बंद होताना दिसत आहे. आपण रस्त्याने चालताना पाहतो, हॉस्पिटलच्या परिसरात पाहतो, मोठमोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, मुलगी शिकवा, मुलगी वाचवा. मुलगी शिकली, प्रगती झाली, पण आमच्या देशातील मुलगी शिकत आहे पण ती आजही सुरक्षित नाही. अहो, आमचे लोक रोज भोगोळ्या निळा हिरवा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरतात. तर यात आपल्या देशात भयंकर गरिबी आहे, खून आहे, भ्रष्टाचार आहे, जातीवाद आहे, लाच आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबांची शोषणी आहे. आणि या सर्व कमी शिकलेली किंवा जास्त शिकलेले लोक जबाबदार नाही, तर ही लोक चुकीच्या गोष्टीचा समंतर करताना आपल्या बुद्धीचा वापर करतात. म्हणजे शरीर तर आपलं पण मेंदू मात्र दुसऱ्याचा. ही अवस्था आमच्या स्वतंत्र देशाची. आमचे लोक फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला जागे होतात, भारताची नागरिक होतात आणि बाकीचे दिवस मात्र जाती राज्यामध्ये विभागलेले असतात. देशभक्तीची गाडी लावून, स्टेटस ठेवून, छातीवर तिरंगा लावून, सफेद कपडे घालून आपण देशप्रेमी होत नाही किंवा आपल्या देशावर आपलं प्रेम आहे हे सिद्ध होत नाही. तर एखाद्या रुग्णाला रक्तदान देऊन त्याला जीवनदान देणे, प्रतिक्षणाने ग्रासलेला वसुंधरेला रोग नवसंजीवन देणे, भारताच्या स्वच्छतेत योगदान देणे हे आहे खरे देशप्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे, सम्राट अशोकाच्या काळातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे आहे खरे देशप्रेम. गुरु, आई, वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे होय. जे तरुण रस्त्यात अडकले आहेत, थोड्याशा पाशींनी खचले आहेत, त्यांच्यासाठी चला, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका हा मुलाचा संदेश. मित्रांनो, आजच्या काळात गरिबी आणि भ्रष्टाचार देशाच्या विकासाच्या आड येत आहे. ते थांबवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला स्वतंत्र केले पाहिजे. ही आपल्या देशासाठी खरी मानवंदना ठरेल. तसेच
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना, महापुरुषांना आदरांजली वाहतो. भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो. तसेच सीमेवर लढणाऱ्या सर्व शूरवीरांना सदर प्रदान करतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आज या लहानशा चिमुकल्याने 6 वर्षाचा आहे राजवी, खूप छान असं संदेश दिलेला आहे. सगळ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण केलेले आहे. प्रजासत्ताचा अर्थ आणि आपले काही जे धोरण आहे म्हणा किंवा आपण कसं वागावं याबद्दल खूप छान त्याने माहिती दिली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करावं.